मंडळी, आज आपण कडुकंद या वनस्पतीबद्दल जाणून घेणार आहोत. बरेचसे जणांना कडुकंद माहीत आहेत, तर आपण त्याबद्दल आता माहिती घेऊ. तर मंडळी नमस्कार, रामबाण उपचारमध्ये मी प्रकाश कुत्रे तुमचं स्वागत करतोय. तर मंडळी, आज आलोय शेतात आणि कडुकंद ही वनस्पती भरपूर प्रमाणात अवेलेबल आहे. तर त्याचा आपल्याला आयुर्वेदिक उपयोग वगैरे तर जाणून घेणार. तर तुम्हाला कडुकंद कसा असतो ते पहिले दाखवते. बघा, आता हा वेल कडुकंद हा कडू असतो, जे आपले कंदफळ सांगतात, करंजे सांगतात, त्याच पद्धतीत आपण जंगलातला आहे हा कडू असतो. तर कसा दाखवतो हे बघा. आता हा कंद आहे ना, हा बघा. आता कंद मी काढलेला आहे. हा कंद असा त्याला मारलेला आहे, वेल येतो, तो अशा पद्धतीने मोठा होतो आणि याला झाडावर सुद्धा नंतर लागतात. म्हणजे वेलीला झाडावर वगैरे जातात आणि खऱ्या जमिनीत असतो, असा जमिनीत मोठे असतात. तर ह्याच कंदाच्या आमच्या ग्रामीण भागात, आदिवासी भागात हे कंद आणून असे चकत्या कापल्या जातात. चकत्या कापून ते वळ्या बनवतात आणि वळ्या बनवल्यानंतर रात्रभर हे चकत्या वाहते, रात्रभर ह्या चकत्या वाहते पाण्याच्या प्रवाहात ठेवतात आणि ते पाणी पडून पडून त्याचा कडूपणा निघून जातो आणि ते घरी आणल्यानंतर धुवून शिजवायच्या. शिजवल्यानंतर त्या मीठ टाकायचं त्याच्यात आणि मस्त खायला चवदार, दुधाबरोबर खाऊ शकता, चहाबरोबर खाऊ शकता किंवा असे नुसते खाऊ शकता. असे ह्या कडुकंदाच्या वळ्या आहेत आणि खूपच आयुर्वेदिक आहेत. पोटदुखीच्या विकाराला हा कडुकंद, ज्या नावाने कडू भरपूर पण त्याप्रमाणे गुणकारी पण सुद्धा आहे. तर बघा, तुम्हाला आता हा वेल दाखवते. बघा, हा इथं आहे, बांबूचं झाड आहे ना त्याच्या शेतात, त्याच्यावर बघा इथं आले ह्या कडुकंद आहे. आता हा वेल असं आहे, हे बघा, हे वरून जी झाड वेलीला येतात त्याची फळं पडतात ना, ते फळं पडल्यानंतर बघा असे छोटे छोटे हे सगळे कडुकंद आहेत. हे बघा, हे दिसतंय तुम्हाला, पूर्ण कडुकंद दिसतील एवढे. म्हणजे भरपूर प्रमाणात त्याची उगवण होते या पावसाळ्यात आणि याचा वापर तुम्हाला आता मी पुढे अजून सविस्तर माहिती देतोयच. आजी आहेत, तर आजी जंगलात आल्यात आणि आजी काय, तुम्ही काय खाल्लंय? कांद. बर, तर आता याचं काय करणार आहे तुम्ही? हा, मग कशा करायचे सांगा. हा, म्हणजे हे म्हणजे सोलून घ्यायचे, चोखळून. हा, त्याच्या वळी पडायचे हा, आणि आपली ही राख आहे ना, राख हा, म्हणजे आपली चुलीतली जी राख. हा, ते टाकायची, नंतर बनवायचे. हा, मग पण मग काही लोक बघा, वाहत्या पाण्यात रात्रभर भिजत ठेवतात, म्हणजे ठेवतात पाणी, तशा पण निवडतात ना. तसं पण निवडत आणि आता बारीक टाकल्या रांध्या तरी हा, म्हणजे चोखलायच्या ओळ्या पाडायच्या बारीक. हा, पडायचे. हा, आणि मग राख राख ते कालवायची, हा, चुलीमध्ये ठेवायची, चुलीमध्ये ठेवायची, शिजवायची. थोडीशी शिजली ना, हा, काय काढायची हा, आणि मग धुवून घ्यायची. हा, धुवून घ्यायची आणि खायची. म्हणजे राख लावायची, आधी राखेत टाकायची ओळ्या पाडून आणि मग शिजत ठेवायच्या राखेतच. राखेत उकळवल्यानंतर त्या ओळ्या मग परत धुवून घ्यायच्या, मग खायच्या. तर बघा, आजीने खूप छान माहिती दिली आणि हे असे आमचे पारंपरिक जी आमची जुनी माणसं आहेत तेच खातात. नवीन पोरं तर काय आता खात नाही. बरोबर, म्हणजे आजीचं म्हणणं असं आहे, नवीन पोरं तर कोणी आणतही नाही आणि त्याला माहितही नाही. तर हे जुनी माणसं आहेत तीच आणतात. आपली पूर्वीपासून, दुष्काळाच्या काळापासून, म्हणजे दुष्काळ पडला तेव्हा पण खायचे ना. आता पण खातात. बरोबर, म्हणजे आजीला इच्छा झाली का बा आपण वळ्या कंदाच्या खायच्या म्हणून ते घेऊन आल्या. तर आजी, याचा काय औषधी उपयोग आहेत का अजून? हा, हा, तर बरेचसे जण असं आहेत बघा, मुळव्याचा त्रास होतो ना, बघा मुळव्यात रक्त पडतंय वगैरे, ते कांद आणून कापून सोलून कापतात, वळ्या जशा करत तसंच सुकवायचे, पावडर करायची आणि गाईचं तूप आणि साखर घालून जर एक एक चमचा खायला दिला तर तुमचं कसंही रक्त पडणार, मुळव्याध असेल काय तर ते बरं होतं. तर असे आयुर्वेदिक सुद्धा खूप चांगले आहेत. आणि आता खूप छान आजी तुम्ही माहिती दिली, मस्त, आम्हाला बरं वाटलं. आणि मी आपल्याकडचाच आहे. तर मंडळीनं बघा, कडुकंद ना आणायला सुद्धा जे व्यवस्थित ओळखता सुद्धा आलं पाहिजेत. कारण आता या आजींना कशी बघा, कंद ओळखण्याची पण एक जुनी टेक्निक आहे, माहीत आहे. हा कडुकंदच आहे किंवा चाईचा वेल आहे किंवा अजून कोणता कंद असेल, असे वेगवेगळे कंद असतात, ते सगळे ओळखता आले पाहिजेत. ती पण कसरत आहे. आणि दुसरी गोष्ट, हे कंद जंगलातून आणायचे म्हणजे मेहनतच आहे. बघा, काट्या कुट्यात असं असतात कंद आणि हे बरोबर
कोंब आलेला असतो जुना, मग ते कडुकंदाचा वेल दिसला का मग त्याला खोदून असं काढतात. बघा आजीने खोदलाय आणि खोदून बघा मोठा असा कडुकंद काढलेला आहे. तर आता आजी दाखवते तुम्हाला. बघा अशा प्रकारे कडुकंद असतो ना, याच्यापेक्षाही मोठे मोठे असतात. आणि हे नंतर आता घरी नेऊन हे पहिले स्वच्छ पाण्यात धुवून घ्यायचं, म्हणजे माती बिती धुवून जाते. आणि नंतर सोलून घेतल्यावर त्याच्या वळ्या पाडायच्या. आणि वळ्या पाडल्यानंतर आता बघा हे काढलेत आजीने. बघा याच्यात दाखवते, तिच्या याच्यात घमेल्यात आहेत. तर एवढे आजीने आता 4-5 कडुकंद जमा केलेले आहेत. असं आजी आता हळूहळू खोदून जवळजवळ घमेला भरून घेऊनच जाणार आहेत. कारण आजींना कडुकंदाच्या वळ्या बनवायच्या आहेत. कारण कडुकंद हे खूपच पौष्टिक, शक्तिवर्धक असं जंगली औषधी वनस्पती आहे. आणि ह्या पावसाळ्यात सीझनला सर्व लोक जवळजवळ वळ्या आदिवासी भागात, आमच्या ग्रामीण भागात बनवतात. आणि ह्या वळ्या आपल्या अनेक आजारावर उपयोगी आहेत. त्यामुळं बरेचसे जण हे आवर्जून खातात, आवडीने खातात. तर हा कडुकंद असा शक्तिवर्धक आहे बघा. बऱ्याचशा आपल्या शरीरातील विषारी घटक आहेत ना, ते सुद्धा बाहेर टाकण्याचं काम करतो आहे. असा हा कडुकंद आहे. तर मंडळी, तुम्हाला आज मी दिलेली माहिती आवडली असेल तर नक्की माझ्या रामबाण उपचार चॅनल लाईक करा. नवीन असाल तर सबस्क्राईब करा. तुमच्या नातेवाईक मित्रमंडळीला यांनाही शेअर करा, जेणेकरून त्यांनाही अशा आयुर्वेदिक वनस्पतीचा वापर करता येईल आणि वनस्पतीची ओळखसुद्धा होईल. तर अशाच नवनवीन माहिती करता पुन्हा भेटू पुढील व्हिडिओत. धन्यवाद.